हॅलो मित्रांनो, आपल्याकडे स्थानिक भागामध्ये एक प्रश्न खूप विचारला जातो की साप डूक धरतो का, म्हणजे मागे वगैरे येतो का. तर एवढं लक्षात घ्या की हे सगळं फक्त पिक्चरमध्येच होतं, रियालिटीमध्ये असं काय होत नाही. आणि जर का तुम्हाला हा प्रश्न असेल तर मग मला एक तुम्हाला प्रश्न आहे की साप कधी तुमच्या मागे आला होता का, तर उत्तर नाही असेल. वडिलांच्या मागे आपल्या, तर उत्तर नाही असेल. त्यांच्या वडिलांकडे, तरी पण उत्तर नाही असेल. मग हे आपण ऐकतो का, तर हे सगळं फक्त गैरसमज आहेत. आणि जर का चुकून कधीतरी तुमच्या जोडीला असं झालं असेल तर त्याला कारण काय असेल. एक तर मित्रांनो लक्षात घ्या, कधी कधी दोन सारख्या प्रजातीचे साप आपल्याला दिसतात आणि आपल्याला ते फरक करता येत नाही. आपल्याला वाटते जो साप आपल्याला दुसरीकडे दिसला होता तोच इकडे दिसलेला आहे. हा एक कारण असू शकतो. दुसरी गोष्ट, साप कदाचित दोन वेगळ्या प्रजातीचे असतील पण आपल्याला पुन्हा फरक करता येत नाही, म्हणून आपल्याला असं वाटतं की तो साप आपल्या मागे आला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा साप हे मीटिंगमध्ये असतात, प्रजनन काळामध्ये किंवा एखाद्या फायटिंग सीनमध्ये असतात, म्हणजे जेव्हा नर मध्ये भांडणं चालू असतात, अशा वेळेस ते त्यांचे हार्मोन्स सोडत